Hi city guys, welcome to the 6th question. आता 6वा प्रश्न सोडत आहे. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 5च प्रश्न सोडवायला सांगतात, ते लक्षात ठेवा. वरचीवर ते काय सांगायची गरज नाही तुम्हाला. आता इथं पण 7 प्रश्न दिलेला आहे, पण हे प्रश्न काय आहे म्हणजे ಯಾವುದಾದರೂ 5 ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಒಂದೊಂದು ಪದ ಅಥವಾ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಉತ್ತರಿಸಿರಿ. ನಿಮಗೆ ವಾಕ್ಯ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಬರೀಲಿಕ್ಕೆ ಬಂದರೆ ನೀವು पूर्ती सरियागी बरेद्रे इट्स वेल अँड गुड. तुम्हाला येत नसेल तर फक्त एक वर्डमध्ये म्हणजे शब्दामध्ये तुम्ही उत्तर दिले तरी तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळते. त्यामुळं जास्त त्रास घ्यायचे काही कारण नाही. इथं माधुरीचे 1-2 प्रश्न मी सांगते. पहिला प्रश्न काय आहे? ಭಾರತದ ಮೊದಲ ಮಹಿಳಾ ಪ್ರಧಾನಿ ಯಾರು? ಇಂದಿರಾ ಗಾಂಧಿ. ಅಷ್ಟು ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಅಥವಾ ನಿಮ್ಮ ಕನ್ನಡ ಚೆನ್ನಾಗಿ ಬರ್ತಿದೆ, ಕಾನ್ಫಿಡೆನ್ಸ್ ಇದೆ, तुम्हाला कॉन्फिडन्स आहे, कನ್ನಡ मला पूर्ण येते म्हटले तर भारतದ ಮೊದಲ महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी असं पूर्ण सेंटेन्स यायला पाहिजे. त्यांनी तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे, पूर्ण सेंटेन्स किंवा एक शब्द, म्हणून इंदिरा गांधी लिहिले तरी चालेल. तसं दुसरा प्रश्न, ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಯಾವಾಗ ಆಚರಿಸುತ್ತಾರೆ? ते पण नोव्हेंबर 1 एवढं लिहिलं तरी चालेल. नाहीतर कन्नड राज्योत्सव नोव्हेंबर 1ನೇ तारीखು ಆಚರಿಸುತ್ತಾರೆ ते पूर्ण वाक्य लिहू शकते. तुमचे वेळ, तुमच्या व्याकरण, तुमचे कन्नड ह्याच्यावर अवलंबन आहे. सोपं पद्धती म्हणजे एका शब्दात लिहून तुम्ही पार पडू शकते. थर्ड प्रश्न, ಕುವೆಂಪುರವರ ಹುಟ್ಟೂರು ಯಾವುದು? तसंच ते पण फक्त नाव लिहिलं तरी झाले. आणि चौथा, ಕನ್ನಂಬಾಡಿ ಅಣೆಕಟ್ಟು ಕಟ್ಟಿದವರು ಯಾರು? ते पण तेवढंच, ಅವ್ರ ಹೆಸರು ಬರೆದುಬಿಟ್ರೆ ಸಾಕು, त्यांचे नाव लिहिले तरी झाले. पाचवा, ಚಿತ್ರದುರ್ಗದ ಪಾಳೆಗಾರನು ಯಾರು? ते ಮದಕರಿ ನಾಯಕ, ಅಷ್ಟು ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಐದನೇದು, ವಿಶ್ವನಾಥ್ ಆನಂದ್ ಯಾವ ಆಟದಲ್ಲಿ ಪ್ರಸಿದ್ಧ? ಚೆಸ್, ಅಷ್ಟು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಬರೆದುಬಿಟ್ರೆ ಮುಗಿದೋಯ್ತು. ಮತ್ತು ಏಳನೇದು, ಕಿತ್ತೂರಿನ ವೀರವನಿತೆ ಯಾರು? ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮ. ಇಷ್ಟು ಒಂದೊಂದೇ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಒಂದು ಶಬ್ದದಲ್ಲಿ ಬರೆದುಬಿಟ್ರೆ ನಿಮಗೆ ಅಲ್ಲಿ ಪೂರ್ತಿ ಮಾರ್ಕ್ಸು ಸಿಕ್ಕೋಗ್ಬಿಡ್ತದೆ. कन्नड ಯಾವುದೇ ಕಷ್ಟ ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲ सुलभ. इट इज व्हेरी सोपं आहे. कन्नड सरळ आहे. फक्त वाचायचे, लिहायच्या खूपच प्रॅक्टिस करा, ते सोपं होऊन जाईल आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम इश्यूज होत नाही. स्कोर पण करू शकते. त्यामुळं वरच्यावर हेच सांगते. आणि मागचे व्हिडिओ बघा, म्हणजे हे व्हिडिओ तुम्हाला कळते. ऑल द बेस्ट. धन्यवाद.